आणि यानंतर आपण पाहणार आहोत बातमी 36 जिल्ह्यांची। कसबा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयामुळे दौंड तालुक्यात आनंद होतोय। धंगेकरांच्या मूळ गावी नाथाची वाडीमध्ये भंडारा उधळत जल्लोष करण्यात आलाय। कसब्याच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा आहे, तसंच राष्ट्रवादीनेही प्रामाणिकपणे किल्ला लढवला आणि कदाचित म्हणूनच हुईज धंगेकर म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांना कसब्यातल्या जनतेने मतदानातून चोख प्रत्युत्तर दिलंय अशी भावना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आता व्यक्त केलेली आहे। राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा थोडाफार फायदा झाला, आता लक्ष्मण जगताप असते तर त्यांना खूप आनंद झाला असता अशा भावना व्यक्त करत अश्विनी जगताप यांनी आपल्या विजयाचं श्रेय मतदारांना आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे। रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर परभणीतल्या गंगाखेडमध्ये महाविकास आघाडीतल्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। फटाके फोडत पेढे वाटत विजयाचा आनंद साजरा करण्यात आला। कसबा निवडणुकीच्या विजयानंतर बीडच्या माजलगावमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं फटाके फोडत आनंद साजरा करण्यात आला। पेढे भरवत जल्लोषही केला गेलाय। कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले, त्यामुळे सोलापुरात महाविकास आघाडीतल्या पदाधिकाऱ्यांनी गुलाल उधळत पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केलाय। पुण्याच्या नारायणपेठेत ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आलाय। नारायणपेठ हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी जास्त मतं धंगेकरांना मिळालेली होती। तसंच जल्लोष करत असताना 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देखील दिल्या गेल्या। कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाल्यानं महाविकास आघाडीच्या वतीनं जळगावमधल्या पाचोरा इथं काँग्रेसच्या वतीनं फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, मोठा जल्लोष करण्यात आला। कसबा पोटनिवडणुकीत झालेल्या महाविकास आघाडीच्या विजयाचा साताऱ्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत पेढे आणि साखर वाटत जल्लोष करण्यात आला। कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांच्या विजयाचा जल्लोष जळगावच्या चोपडा काँग्रेस पक्षाच्या वतीनं फटाके फोडून साजरा करण्यात आला। यावेळेला जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। आज कसब्यात टरबूज फुटलं, आमच्या शिवसेनेशी मुख्यमंत्री आणि 40 चोर कसा सामना करणार? शिवसेना संपवणं आतापर्यंत कोणालाही जमलेलं नाही, ते रंगाबिल्लाला काय जमणार असा सवाल करत संजय राऊतांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे। पुण्यातल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर येवल्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। विंचूर चौफुलीवर फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी पेढे वाटले। धंगेकरांचा विजय हा दडपशाही विरोधातला एल्गार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे। मतांचं विभाजन झालं तरच भाजपचा विजय होतो असा टोला लगावत मतांच्या विभाजनामुळेच चिंचवडमध्ये भाजपला विजय मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय। चिंचवडचा गड तर जिंकलाच, आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका सहज जिंकू, आमचा विकास हेच आमच्या विजयाचं गुपित असल्याचं आदित्य जगताप यांनी म्हटलंय। लक्ष्मण जगताप यांना मानणारा मोठा वर्ग असल्यानं विजयाची खात्री असल्याचंही त्यांनी सांगितलं। ठाकरे पक्षातले नेते चंद्रकांत खैरे शिवगर्जना अभियानाच्या निमित्तानं यवतमाळ दौऱ्यावर आहेत। पक्षाच्या कार्यकर्त्यांचं काम चिरीमिरी घेतल्याशिवाय केलेलं नाही असा आरोप खैरेंनी संजय राठोड यांच्यावर केलाय। एखाद्या गावात बालविवाह झाल्यास त्या गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यावर बालविवाह प्रकरणी दोषारोपपत्र सिद्ध झाल्यास त्यांचं पद रद्द करावं अशी शिफारस राज्य महिला आयोगानं राज्य सरकारकडे केल्याची माहिती रुपाली चाकणकरांनी दिलेली आहे। 10वीच्या परीक्षेला सुरुवात झालेली असून कॉपी पुरवणाऱ्या बहादरांची परीक्षा केंद्राच्या बाहेर मोठी गर्दी दिसून येत होती। यात एका कॉपी पुरवणाऱ्या युवकाची पोलिसांनी लाठीचा प्रसाद देत चांगलीच धुलाई केली आहे। 10वीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झालेली आहे। गोंदियातल्या सुदामा हायस्कूलमध्ये सर्रासपणे कॉपी सुरू असल्याचा प्रकार घडलाय। परीक्षा सुरू असताना चक्क विद्यार्थ्याच्या खिडकीजवळ जात कॉपी पुरवण्यात येत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे।
बीडमधल्या बावी इथल्या एका शेतकऱ्याला 844 किलो कांदा विकून केवळ 1 रुपया मिळालाय. त्यामुळे खर्च हजारात आणि 1 रुपया हातात ही शेतकऱ्यांची थट्टा नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय. धुळ्यामध्ये बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यानं कांद्याचे दर घसरलेत. कांद्याचे दर पडल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत. कांद्याला प्रति क्विंटल किमान 2000 रुपये दर दिला जावा किंवा 1500 रुपये अनुदान दिलं जावं या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत मोर्चा काढला. चांदवडच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण देखील सुरू केलं. बीडमध्ये लंपीच्या प्रादुर्भावानं जनावरांचे आठवडी बाजार 4 महिन्यांपासून बंद आहेत. याचा पशुपालकांना मोठा फटका बसतोय. त्यामुळे जनावरांचे बाजार सुरू करावे अशी मागणी शेतकरी करतायत. G20च्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगले बदल झालेले आहेत. हेच बदल टिकवून ठेवण्यासाठी पालिकेनं शहरातल्या मोकळ्या जागांवर G20 परिषदेच्या उरलेल्या निधीतून उद्यानं विकसित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. चंद्रपुरातल्या भद्रावतीच्या आयुध निर्माणी परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेलं आहे. एका महिलेवर या बिबट्यानं हल्ला केलेला होता. या घटनेनंतर वन विभागानं सेक्टर 5 मध्ये 3 पिंजरे लावत या बिबट्याला पकडलेला आहे. परभणी शहरातल्या नानलपेठ भागातील उद्यानाचं काम गेल्या 5 ते 6 वर्षांपासून रखडलेलं आहे. उद्यान बंद असल्यानं परिसरातील लहान मुलांना खेळायला जागाच उरलेली नाही. त्यामुळे या उद्यानाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी नागरिक करतायत. हिंगोलीतल्या कळमनुरीमध्ये रमाई आवास घरकुल योजनेत गेल्या 3 वर्षांपासून निधी नसल्यानं काही घरकुल लाभार्थ्यांची कामं अर्धवट झालेली आहेत. तर घरकुल मंजूर होऊन सुद्धा निधी नसल्यामुळे लाभार्थ्यांना घराचं काम सुरू करता येत नाहीये. नांदेडमधल्या धानोरा इथं महालक्ष्मी यात्रेच्या निमित्तानं जंगी कुस्त्यांचे सामने आयोजित करण्यात आलेले होते. कुस्त्यांचे हे सामने पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेकडून नांदेडमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं. दिव्यांगांना व्यवसायासाठी शासकीय गाळे द्यावेत यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. बारामती शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीनं वाढती महागाई आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. गॅस सिलेंडरची टाकी उलटी ठेवत चुलीवरती स्वयंपाक करत थाळी वाजवत सरकारचा निषेध करण्यात आला. बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. त्याला पोलिसांच्या स्वाधीन केला. हिंगोलीच्या सोंढी वसमत महामार्गावरती पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. तरुणी सकाळी रनिंग करत असताना अज्ञात वाहनानं तिला जोरदार धडकले. सोलापूरकरांना उन्हाचा चांगलाच तडाखा बसलाय. सोलापुरातील तापमानाचा पारा 37°C वरती पोहोचला. आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून संभाजीनगरच्या लासूर स्टेशन इथल्या विद्यार्थ्यांनी चक्क नारळ फोडत परीक्षेची सुरुवात केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. उस्मानाबाद शहराचं धाराशिव असं नामांतर केल्यानंतर आता एसटी स्थानकाचं नाव बदलण्यात येणार आहे. येत्या 4 दिवसात बसवरील नामफलक सुद्धा बदलण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळानं दिली. धुळ्यातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात महापालिकेनं धडक मोहीम सुरू केली. नगाव बारी ते मोठ्या पुलापर्यंतच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आलं. त्यामुळे धुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुद्धा सुटणार आहे. पाणीपुरवठा विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात पालघरच्या मोखाड्यातील कोचाळे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले. प्रकल्पग्रस्तांना वारंवार नोकऱ्यांचा आमिष दाखवून प्रत्यक्षात नोकऱ्या न दिल्यानं ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं. नांदेडमध्ये दिवंगत कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ आयोजित संगीत सोहळ्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना नाचण्याचा मोह आवरला आहे. एरवी कडक शिस्तीत वावरणाऱ्या म्हणून अमिताताई नांदेडकरांना परिचित आहेत.
विमा कंपनीच्या चुकीमुळे बीडमधील 12,000 शेतकऱ्यांची बँक खाती गोठवल्यानं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे विधिमंडळात आक्रमक झाले. संबंधित विमा कंपनीवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी धनंजय मुंडेंनी केली. सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गावरील भूसंपादनावरून अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला देण्याची मागणी त्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास सोलापूर अक्कलकोट मार्गावरती चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची लूट होतीये. भाज्यांच्या 100 जुड्यांमागे व्यापारी 6 जुड्या जास्त घेत असल्याचं समोर आलं. शेतकऱ्यांना जास्त जुड्या न दिल्यास शेतकऱ्यांच्या भाजीचा लिलाव केला जात नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले. धाराशिवमध्ये कांदा आणि वांग्यापाठोपाठ द्राक्षांच्या दरात सुद्धा घसरण झाली. द्राक्षांना प्रतिकिलो 26 ते 28 रुपये भाव मिळत असल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. कांदा बटाट्याची आवक वाढल्यानं दरामध्ये मोठी घसरण झाली. कांद्याचे दर प्रति किलो 5 ते 10 रुपयांवरती तर बटाट्याचे दर 7 ते 13 रुपये प्रति किलोवरती पोहोचले. उन्हाच्या झळांमुळे नागरिकांचा कलिंगड खरेदीकडे कल वाढल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रासह तामिळनाडू आणि कर्नाटकातून कलिंगडाची सर्वाधिक आवक झाली असून एका कलिंगडासाठी 70 ते 100 रुपये मोजावे लागतात. राज्यात हरभरा काढणीला सुरुवात झाली असून यंदा हरभरा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. राज्यातील हवामान वाढीचा फटका हरभऱ्याला बसला असून हरभऱ्याच्या उत्पादनात 20 ते 25% घट होण्याची शक्यता आहे. जळगावातील पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. पपईला विक्रमी भाव मिळत असून 1 एकरवरील पपई उत्पादनासाठी 6 लाखांहून अधिक उत्पन्न मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. कसब्यातील भाजपचा बालेकिल्ला ढासळला असून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झालेत. भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करत 11,040 मतांनी त्यांनी दणदणीत विजय मिळवला. रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं. कार्यकर्त्यांनी जेसीबीमधून गुलाल उधळत जल्लोष केला. कसब्याच्या विजयामध्ये शिवसेनेचा मोठा वाटा आहे. तसंच राष्ट्रद्रोहीनं सुद्धा प्रामाणिकपणे किल्ला लढवला. कदाचित म्हणूनच हुईज धनगेकर म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांना कसब्यातील जनतेनं मतदानातून चोख प्रत्युत्तर दिलंय अशी भावना मवियाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कसब्यातील मतदार ब्रेकनंतर आपण इतरही काही बातम्या पाहूया. घरफोडी प्रकरणातील फिर्यादी कुटुंबाला आरोपींकडनं धमकावल्याचा प्रकार लातूरात उघड झालाय. पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत फिर्यादी कुटुंबानं आत्मदहनाचा इशारा दिलाय. 10 वर्षीय अल्पवयीन मुलीचं शाळेत जात असताना अपहरण करून लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला तलासरी पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीचे आजोबा आणि आरोपी यांच्यातल्या आर्थिक वादातनं हे कृत्य केल्याची कबुली आरोपीनं दिलेली आहे. परभणीतल्या पालम तालुक्यातनं अपहरण झालेल्या 4 वर्षीय मुलाला 12 तासांच्या आत पोलिसांनी शोधलंय. या मुलाला हैदराबादमध्ये विक्री करण्यासाठी नेलं जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीला आलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलंय. बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. मात्र जाता जाता आपण एक नजर टाकूया राज्यातल्या प्रमुख शहरांच्या आजच्या तापमानावर. आज कसब्यात टरबूज फुटलं. आमच्या शिवसेनेशी मुख्यमंत्री आणि 40 चोर कसा सामना करणार? शिवसेना संपवणं आतापर्यंत कोणाला जमलं नाही, ते रंगा बिल्ल्याला काय जमणार असा सवाल करत संजय राऊतांनी भाजपवरती जोरदार टीका केली. पुण्यातील कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर येवल्यामध्ये मवियाच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. विंचूर चौफुलीवरती फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी पेढी भरवली. संजय राऊत यांनी विधिमंडळ सदस्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ धरणगावातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करून जोडेमारा आंदोलन केलं. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. 10वीच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्यात. गोंदियातील सुदामा हायस्कूलमध्ये सर्रास कॉपी सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. परीक्षा सुरू असताना चक्क विद्यार्थ्यांच्या खिडकीजवळ जाऊन कॉपी पुरवण्यात येत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय.
येवला नगर परिषद प्रशासनानं शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असून या अंतर्गत वाहतुकीला अडथळा ठरणारी विंचूर चौफुली इंद्रनील कॉर्नर यासह इतर भागातील अतिक्रमणं जेसीबीनं हटवण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील दिंडोरा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फास्ट ठरला. यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यातील बाधित गावकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी बैलगाडा मोर्चा काढला. जमिनीला नव्या कायद्याप्रमाणे भाव मिळावा, गावांचं योग्य पुनर्वसन व्हावं अशा त्यांच्या मागण्या आहेत. कालव्यांचं काम चुकीच्या पद्धतीनं केल्यानं शेतात जाण्या येण्यासाठी रस्ते राहिले नसल्याचा आरोप करत अकोले इथल्या म्हाळादेवी गावामध्ये सुरू असलेलं काम गावकऱ्यांनी बंद पाडलं. याच खड्डेमय रस्त्यावरून जाताना आतापर्यंत 3 गावकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. श्रीरामपूर शहरामध्ये बसवण्यात येणारे महापुरुषांचे पुतळे नाशिक इथे आहेत. त्यापोटी दरवर्षी 2,40,000 रुपये भाडं द्यावं लागतंय. त्यामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवावा आणि पुतळे पालिकेच्या जागेमध्ये ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली. गावात दारूची अवैध विक्री करणाऱ्याला गावातील महिलांनी चांगलाच चोप दिला. जालन्यातील बारसवाडा गावात ही घटना घडली. दारू विकणाऱ्याला मारहाण केल्यानंतर महिलांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केला. हिंगोलीच्या सोंढी वसमत महामार्गावरती पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. तरुणी सकाळी रनिंग करत असताना अज्ञात वाहनानं तिला जोरदार धडकले. सोलापूरकरांना उन्हाचा चांगलाच तडाखा बसलाय. सोलापुरातील तापमानाचा पारा 37°C वरती पोहोचला. आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून संभाजीनगरच्या लासूर स्टेशन इथल्या विद्यार्थ्यांनी चक्क नारळ फोडत परीक्षेची सुरुवात केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. उस्मानाबाद शहराचं धाराशिव असं नामांतर केल्यानंतर आता एसटी स्थानकाचं नाव बदलण्यात येणार आहे. येत्या 4 दिवसात बसवरील नामफलक सुद्धा बदलण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळानं दिली. धुळ्यातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात महापालिकेनं धडक मोहीम सुरू केली. नगाव बारी ते मोठ्या पुलापर्यंतच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आलं. त्यामुळे धुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुद्धा सुटणार आहे. पाणी पुरवठा विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात पालघरच्या मोखाड्यातील कोचाळे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले. प्रकल्पग्रस्तांना वारंवार नोकऱ्यांचा आमिष दाखवून प्रत्यक्षात नोकऱ्या न दिल्यानं ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं. नांदेडमध्ये दिवंगत कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ आयोजित संगीत सोहळ्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना नाचण्याचा मोह आवरलेला आहे. एरवी कडक शिस्तीत वावरणाऱ्या म्हणून अमिताताई नांदेडकरांना परिचित आहेत. विमा कंपनीच्या चुकीमुळे बीडमधील 12,000 शेतकऱ्यांची बँक खाती गोठवल्यानं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे विधिमंडळात आक्रमक झाले. संबंधित विमा कंपनीवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी धनंजय मुंडेंनी केली.